आज मी तुम्हाला सांगणार आहे वर्ल्ड्स मोस्ट एशिया कॉन्करर प्रो मॅक्स मोस्ट पॉप्युलर एक्सरसाइज लॅट पुल डाऊन कसं वर्क करायचं. यू सी दिस इज द मोस्ट कॉमन अटॅचमेंट आणि याला बोलतात लॅट पुल डाऊन. बट इज इट रिअली लॅट पुल डाऊन? वेल, ते डिपेंड करतं की आपण कसं मारतोय. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगतो की इथून मुवमेंट चालू नाही होत, मुवमेंट इथून चालू होते. ही सीटिंग बऱ्याच वेळेला वर असते, काही जणांची बरीच खाली असते. तुम्हाला ॲज लो ॲज पॉसिबल ठेवायची आहे, जेणेकरून जेव्हा इकडे पायाखाली हा पॅड अडकेल तेव्हा लूज नसेल, पायाला मूवमेंट नाही मिळणार. तुम्ही खाली प्लेट सुद्धा ठेवू शकता जर मशीन तुम्हाला अलाव नाही करत आहे पूर्ण टाईट फिटिंग करायला. सो मशीन जेव्हा जेव्हा आपल्या हिशोबाने नसते तेव्हा ती मशीन आपल्या हिशोबाने बनवायचं ट्राय करायचं बाय डुईंग सर्टन ॲडजस्टमेंट्स. एकदा हे सेट झालं, लेट्स टॉक अबाउट ग्रिप. इथे स्ट्रेट आहे आणि इथून खाली बेंड होतोय. सेम सगळे लॅट पुल डाऊनचे बार्स असेच असतात. सो व्हॉट यू नीड टू डू इज जिथे फिरतोय ना तो तिथून तुम्ही ग्रिप करा. सेम हिअर. आता काही जणांची मोबिलिटी जास्त असते, काही जणांचे मसल इन्सर्शन जास्त असतील की त्यांना इकडे सुद्धा सूट, बट मोस्ट पीपल विल बी हिअर. नेक्स्ट, ग्रिप कशी पकडायची? अशी 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 स्पायडरमॅन सारखी का कशी? नॉर्मल ग्रिप करा, मग थंबलेस करा, सो दॅट ग्रिप करायला पोझिशन घ्यायला इझी जाईल. एकदा ती ग्रिप घेतली की सिम्पली तेव्हा स्वतःला खाली पुल करा, हलकंसं पुढे या, सो दॅट हा बार तुमच्या वेस्टच्या लाईनमध्ये असेल. अँड देन दिस इज कम्प्लिटली स्ट्रेट. थोडंसं मागे जायचं, कोर ब्रेस, आणि हे बेंड नाही करायचं, असं हे स्ट्रेटच ठेवायचं तुमचं आणि जस्ट पुल डाऊन. बरीच जणं समोरून येतात, बरीच जणं असे जातात पूर्ण. आपले जे एल्बोज आहेत ना ते ॲज फार ॲज पॉसिबल एकमेकांपासून आपल्याला न्यायचे आहेत. आता कसं आहे, लॅट पुल डाऊन दोन टाईपचे असतात, एक सेजायटल आणि एक फ्रंटल. दुसरा व्हेरिएशन जर आपल्याला करायचा झाला तर इन्स्टेड ऑफ डुईंग दिस, डू दिस. सो हलकासा पुढे टिल्ट, एकदम पुढे नाही बट हलकासा पुढे टिल्ट, आणि देन एल्बोज आहेत ना वेस्टला न्यायचं ट्राय करायचं. याने तुमचे दोन्ही लॅट फायबर्स वर्क होते. सो आपले एक असतात व्हर्टिकल लॅट फायबर्स आणि एक असतात असे थोडे फ्रंटला जाणारे हॉरिझॉन्टल साईडमध्ये. सो ते या दोन्ही एक्सरसाइजमध्ये कव्हर होतील. आता जर इथे तुम्ही वेगवेगळ्या ग्रिप्स वापरताय, जसं की दिस इज अ न्यूट्रल ग्रिप और दिस, बरेच जण ह्याला न्यूट्रल ग्रिप बोलतात, बट दिस एवढी क्लोज माझे रेकमेंडेशन आहे की तुम्ही यूज नका करू, बिकॉज दिस इज टू क्लोज फॉर अ गुड रेंज ऑफ मोशन. इकडे तुमचे रिअर डेल्ट्स जास्त वर्क होणार आहे. आपल्याला काहीतरी पाहिजे जे की या लाईनमध्ये तुम्हाला पुल करताय. एवढ्या विड्थची, शोल्डर विड्थची आहे तर इट इज बेटर.